नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी स्वप्नील दुधारे आपलं स्वागत करतो। आजचा विषय आहे मकोका कायदा काय आहे आणि या कायद्याखाली काय शिक्षा होऊ शकते। नुकतंच महाराष्ट्रात गाजलेलं सगळ्यात मोठं प्रकरण म्हणजे बीडच्या मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या आणि या प्रकरणात आरोप असणाऱ्या आरोपीवरती तसेच खंडणीचा आरोप असलेल्या वाल्मिक करारावरती मकोका लावण्यात आला आहे। मकोका म्हणजे काय ते आज आपण पाहूया। मकोका म्हणजे संघटित गुन्हेगारीवरती अंकुश लावण्यासाठी आणण्यात आलेला एक कायदा। काय आहे हा कायदा, तो कधी लावला जातो आणि त्यानुसार शिक्षेची तरतूद काय आहे त्या जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमध्ये। भारतामध्ये पूर्वी एक कायदा होता, तो कायदा म्हणजे टाडा। हा कायदा जवळपास 1985 मध्ये अस्तित्वात आला आणि त्याच्यानंतर 1995 पर्यंत हा अंमलात होता। त्यानंतर इतर कायद्यांनी या कायद्याची जागा घेतली। संघटित गुन्हेगारीसाठीचा मकोका या टाडाच्या धर्तीवरती आणण्यात आलेला एक कायदा आहे। मकोका म्हणजे काय, तर महाराष्ट्र कंट्रोल ऑफ ऑर्गनायझेशन क्राईम ऍक्ट 1999, अर्थातच महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंध कायदा। हा 1999चा कायदा आहे। याचा उल्लेख मोका असं देखील केला जातो। 24 फेब्रुवारी 1999ला हा कायदा अस्तित्वात आला आहे। अरुण गवळी, छोटा राजन, छोटा शकील, इक्बाल कासकर या सगळ्यांवरती यापूर्वी विविध प्रकरणात मकोका लावण्यात आला आहे। मकोका कुणावरती लावला जातो ते आज आपण जाणून घेऊया। हप्ता वसुली, खंडणी वसुली, खंडणीसाठी अपहरण, खून किंवा खुनाचा प्रयत्न, बेहिशोबी पैसे मिळवून देणारं बेकायदेशीर कृत्य, अंमली पदार्थांची तस्करी, विक्री, सामूहिक गुन्हेगारी अशा आरोपांसाठी मकोका लावण्यात येतो। एकापेक्षा जास्त आरोपीने एकत्रित येऊन गुन्हा केल्यास त्याला देखील मोका लागू शकतो, म्हणजे मकोका लागू शकतो। गेल्या 10 वर्षांमध्ये अशा प्रकारचे गुन्ह्याचे किमान 2 गुन्हे दाखल झाले असतील आणि कोर्टाने याची दखल घेतलेली असेल तर अशा आरोपींवरती मकोका लावला जातो। संघटित गुन्हेगारीविषयी माहिती असणाऱ्या, अशा व्यक्तीशी संपर्क किंवा संबंध असणाऱ्या, गुन्हा करणाऱ्या व्यक्तीला आर्थिक वा इतर स्वरूपात मदत करणाऱ्या व्यक्तीवरती देखील मकोका लावू शकतो। मकोका लावल्यामुळे काय होतं ते आपण जाणून घेऊया। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एखाद्या आरोपीवरती मकोका लावला की या व्यक्तीला अटकपूर्व जामीन मिळू शकत नाही आणि अटक झाल्यानंतरही सहजासहजी जामीन मिळू शकत नाही। या कायद्यानुसार पोलिसांना चार्जशीट म्हणजेच आरोपपत्र दाखल करण्यासाठी 180 दिवसाची मुदत मिळते। इतर गुन्ह्यामध्ये हा कालावधी 90 दिवसाचा असतो। यामध्ये आरोपीचा कबुली जबाब पोलिसांनी नोंदवून घेता येतो किंवा कबुली जबाबाच्या आधारे इतर आरोपींवरती कारवाई करता येते। मकोका लावलेल्या आरोपीला विशेष न्यायालयासमोर हजर करून आरोपीला 30 दिवसांपर्यंतची पोलीस कोठडी देखील मिळू शकते। मकोकानुसार आरोपींना काय शिक्षा होऊ शकते ते आपण जाणून घेऊया। मकोकाच्या प्रकरणाची सुनावणी विशेष न्यायालयात होते। या आरोपींना किमान 5 वर्ष ते जन्मठेपेपर्यंतची शिक्षा होऊ शकते। जर या गुन्ह्यामुळे कुणाचा मृत्यू झाला असेल तर आरोपींना मृत्यूदंड अथवा जन्मठेपेची शिक्षा देखील सुनावल्या जाण्याची शक्यता यामध्ये आहे। सोबतच 1 लाखापासून ते 5 लाखांपर्यंत दंड देखील या ठिकाणी वसूल केला जाऊ शकतो। आरोपींची बँक खाती गोठवण्यात येतं, त्याचबरोबर मालमत्ता देखील जप्त करण्याची तरतूद या कायद्यामध्ये आहे। आता आपण जाणून घेऊया मकोका हा कायदा कसा अस्तित्वात आला। विशेष म्हणजे संघटित गुन्हेगारी कशी कमी करायची यावरती काय उपाययोजना हव्यात आणि काय तरतुदी करायला हव्यात याचा विचार करून हा कायदा आणण्यात आला आहे। गुन्हेगारी कमी करायची असेल तर लोक सहभाग अत्यंत आवश्यक असतो, पण लोक तेव्हाच तक्रार करायला पुढे येतात जेव्हा त्यांना खात्री असते की पोलीस कारवाई करतील आणि पोलीस तेव्हाच कारवाई करू शकतात जेव्हा त्यांना कायद्याचं पाठबळ आहे। मकोकामुळे पोलिसांचे हात देखील आता बळकट झाल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळतं। काही गुन्हेगार अजिबात साधेसुधे नसतात। जे गुन्हेगार तुरुंगात देखील मारामाऱ्या करतात, त्याचबरोबर प्रिव्हेंटिव्ह डिटेक्शन ऍक्ट म्हणजेच काही होणार असल्याचा संशय जरी आल्यास त्या संशयाला ताब्यात घेतलं जातं आणि या कायद्याचा वापर करून पोलिसांनी गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न देखील केला जातो। जसे शहर विस्तारित गेले तसे गुन्हेगारीचं स्वरूप देखील बदलत गेलं आणि संघटित गुन्हेगारी या ठिकाणी अस्तित्वात आहे। ही गुन्हेगारी आटोक्यात आणण्यासाठी मकोका हा कायदा बनवण्यात आला आहे। तर आज आपण जाणून घेतलं की मकोका कायदा काय आहे आणि त्या अंतर्गत कशी शिक्षा होऊ शकते। सध्याचं जे बीड प्रकरण आहे या संदर्भामध्ये आपण सगळेच ऐकतोय की मकोका कायदा हा लावण्यात आला आहे।
आणि मकोका काय आहे हे सविस्तरपणे जाणून घेण्यासाठी आजचा हा आमचा एक छोटासा प्रयत्न होता. असेच व्हिडिओ पुन्हा देखील पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका. फक्त देशोन्नती न्यूजवर.